आदरणीय उपस्थित मंडळी, गुरुजन आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, मी सुदत्ता सुधीर साळवे, राहणार मुंबई। आज मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या महान मार्गदर्शिका, कुशल शासिका आणि महाराष्ट्रातील एक अतिशय सन्माननीय व्यक्तिमत्व यांचा जीवनपट आणि त्यांचे कार्य आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे। अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील जिल्हा अहमदनगर, तालुका जामखेड येथील चौंडी मल्हारपीठ या लहानशा खेड्यात झाला। लहानपणापासूनच अहिल्याबाई धैर्यशील, धर्मप्रिय, बुद्धिवंत, धर्मपरायणता अशा कर्तृत्वाने परिपूर्ण अशा स्त्री होत्या। त्यांचा विवाह होळकर घराण्यातील खंडेराव होळकर यांच्याशी झाला, तेव्हा त्या फक्त 8 वर्षाच्या होत्या। इसवी सन 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत त्यांचे शूरवीर पती खंडेराव होळकर यांना वीरमरण आले। वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी त्यांना वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामी तत्वाचा परिचय दिला। एवढा मोठा आघात झालेला असूनही त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले। विधवा होऊनही त्या आपल्या प्रजेसाठी आणि राज्यासाठी आदर्शवत आणि समर्पित राहिल्या। अहिल्याबाईचा जीवन प्रवास अनेक दुःखांनी भरलेला होता, परंतु त्या कठोर प्रसंगांना, संकटाला तोंड देत आपल्या कर्तव्याचा अभिमान बाळगून प्रजेसाठी अपार सेवा करत राहिल्या। मुत्सद्दी अहिल्याबाई होळकर म्हणजे तळपती शमशेर आणि लखलखती वीज होती। अहिल्याबाईंनी 1767 मध्ये माळवा प्रांताची सत्ता आपल्या हातात घेतली। 30 वर्ष यशस्वीपणे सांभाळत माळवा प्रांत प्रगतीपथावर नेला। तेव्हा स्त्रियांना राजकारणात फारसा प्रवेश नव्हता, पण त्यांनी स्त्री शक्तीचा सर्वोत्तम नमुना दाखवून दिला। न्यायप्रियतेने प्रजेला न्याय दिला, करमाफी केली, व्यापाराला प्रोत्साहन दिले आणि सामाजिक सुधारणामध्ये मोठा वाटा उचलला। त्यांनी माळवा प्रांताचा प्रशासकीय कारभार उत्तमरित्या सांभाळला। तेथे संस्कृती, कला, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती घडवली। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचले आणि न्याय आणि प्रजेच्या कल्याणासाठी अनेक सुधारणा केल्या। त्यांनी अनेक मंदिरे, घाट, विहिरी, तलाव, कुंड, धर्मशाळा बांधल्या। त्या अजूनही लोकांच्या सेवेत आहेत। रस्ते, पूल निर्माण केले, उद्योगधंद्यांना त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले, स्त्री पुरुष समानतेला महत्त्व दिले। अहिल्याबाईंनी न्यायप्रियता, लोकसन्मानाला फार महत्त्व दिले। त्यांच्या शासन काळात प्रजेला न्याय मिळाला, करमाफी झाली, व्यापाराला, शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले। त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी मोठे काम केले, विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले, सतीप्रथेला विरोध केला आणि अस्पृश्यता दूर केली। त्यांचा लोकाभिमुख प्रशासन कारभार आदर्श ठरला। त्यांच्या दूरदृष्टीने त्यांनी शिक्षण, कृषी, आरोग्य, उद्योग, लोककल्याणासाठी अनेक उपक्रम, योजना राबवल्या। गोरगरिबांसाठी अनाथाश्रम उभारले, पर्यावरणाचे संवर्धन केले, तसेच न्याय व्यवस्था भक्कम केली। त्यांच्या काळात माळवा प्रदेश शांत आणि समृद्ध झाला। त्यांनी एकच धर्म पाळला, तो म्हणजे मानवता धर्म। अहिल्याबाई एक कुशल प्रशासिका, एक महान समाज सुधारिका होता। न्यायप्रियता, दूरदृष्टी या गुणांमुळे त्यांना पुण्यश्लोक या सन्मानाने पारितोषिक केले। त्यांच्या कार्यामुळे स्त्री शक्तीला एक नवीन उंची प्राप्त झाली आणि त्यांनी दाखवून दिले की एका स्त्रीमध्ये नेतृत्व क्षमता आणि समाजसेवा करण्याची महान ताकद असू शकते। त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक दुःख सहन केली, पण आपल्या प्रजेसाठी आणि कर्तव्यासाठी कधीही हार नाही मानली। 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत शूरवीर पती खंडेराव यांचा मृत्यू, 20 मे 1766 रोजी सासरे मल्हारराव यांचा मृत्यू, 27 मार्च 1767 मध्ये मुलगा मालेरावचा मृत्यू, त्यांचा नातू 13व्या वर्षी मरण पावला। काही दिवसात जावई लढाईत कामी आले आणि त्यांची मुलगीही जाती गेली। अशी एकामागून एक दुःखे येत असताना अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी, समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता, न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केले। आयुष्यभर कोसळलेल्या संकटांनी त्यांचा अंत पाहिला होता। त्यांची प्रकृती दिवसेदिवस बिघडत चालली होती। 3 दशकाच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर 13 ऑगस्ट 1795 रोजी शेवटी त्यांनी शांतपणे मृत्यूला जवळ केले। त्यांना मरणोत्तर पुण्यश्लोक ही पदवी देण्यात आली।
वयाच्या 17व्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत मालवली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे नाव इतिहासात अमर झाले. आपणही त्यांच्या आदर्शाचे अनुसरण करत आपल्या जीवनात न्याय आणि सहकार्याचे मूल्य जपायला हवे. आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शाचे पालन करून आपल्या जीवनात प्रामाणिक लोकसेवेचे तत्व अंगीकारावे. त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन सामाजिक एकात्मतेचे महत्त्व, जीवनात धैर्य आणि समाजसेवेचे तत्व स्वीकारले पाहिजे. तेव्हाच त्यांच्या महान कार्याचा गौरव होईल. अहिल्याबाईच्या कार्याला, त्यागाला आजच्या दिवशी मनापासून नमन.